जय भीम मित्र हो. बहुजन संघटक या पेजचे सर्व रसिक प्रेक्षक श्रोते या सगळ्यांचं मी या पेजवर स्वागत करतो. मित्र हो, आपण खरं तर बहुजन संघटक या पेज सोबत आणि युट्यूब चॅनल सोबत जवळपास 2 वर्षाचा कालावधी होतो आहे. आपण जुळलेले आहात. परिवर्तनवादी चळवळीमध्ये आपलं महत्वपूर्ण योगदान देत असताना बहुजन संघटक या पेजनं सातत्यानं आपली भूमिका कायम ठेवलेली आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा जागर सातत्यानं करत राहणे, अर्थात बाबासाहेबांनी ज्याप्रमाणे म्हटलंय, जागृतीचा अग्नी सतत तेवत ठेवा. तो जागृतीचा अग्नी सतत तेवत ठेवण्याचं काम बहुजन संघटक पेज करत आहे. आणि योग असा आहे की हे वर्ष महाकवी वामनदादा कर्डक यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. त्या निमित्तानं वामनदादा कर्डकांना अभिवादन म्हणून खरं तर वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मराठी भाषिक माणूस भीम अनुयायी ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन होत आहे. बहुजन संघटक या पेजवर सुद्धा आपण वामनदादांच्या संपर्कातले, वामनदादांच्या सानिध्यातले, वामनदादांवर प्रेम करणारे, वामनदादांच्या गाण्यावर प्रेम करणारे, गायनावर प्रेम करणारे अशा अनेक लोकांशी सातत्यानं संपर्क साधत आहोत आणि त्यांच्याशी भेट घेऊन त्यांची मुलाखत अर्थात सुसंवाद त्यांच्याशी साधत आहोत. आज जवळपास 34वी व्यक्ती 34 अशा व्यक्तीसोबत आपण बोलत आहोत. यापूर्वी आपण जवळपास डी आर इंगळे यांच्यापासून सुरुवात केली. त्यानंतर नुकतेच ज्यांचा आपल्यामधून जे वजा झालेले आहेत, वामनदादांच्या लेखणीचा वारसा समर्थपणे आपल्या खांद्यावर पेलणारे शाहीर गीतकार कवी प्रतापसिंग बोदडे यांची देखील मुलाखत आपल्या पेजवर झालेली आहे. यासह अनेक लोक म्हणजे प्राध्यापक डॉक्टर किशोर वाघ असतील किंवा अन्य अनेक लोक आहेत. आणि ह्याच मालिकेमध्ये वामनदादा कर्डकांच्या विचारांचा वारसा लोकांपर्यंत गायनाच्या माध्यमातून अत्यंत सजगपणे पोहोचवणाऱ्या गायिका, खर तर मूळ विदर्भातल्या अकोला येथील आणि आता सध्या नोकरी निमित्तानं पुणे या ठिकाणी स्थायिक झालेल्या गायिका प्रज्ञा इंगळे, खर तर अत्यंत कमी वयापासून आंबेडकरी गायनामध्ये त्या कार्यरत आहेत. केवळ गाणं नव्हे तर सोबतीनं शिक्षण घेऊन सजगतेनं गाण्याकडे, गायनाकडे पाहण्याची डोळस वृत्ती त्यांच्याकडे आहे. पुणे या ठिकाणी अध्यापनाचं काम करतात, शिक्षिका आहेत. आणि सोबतच तितक्याच ताकदीनं आंबेडकरी गाणं, आंबेडकरी गाण्याचा लहेजा, आंबेडकरी गायनाची जी पद्धत आहे ती घेऊन आजही तितक्याच ताकदीनं गात आहेत. मला या पेजवरच्या रसिक प्रेक्षकांना सांगताना अत्यंत आनंद होतो की आज प्रज्ञा इंगळे, गायिका प्रज्ञा इंगळे यांच्याशी आपण संवाद साधत आहोत. जय भीम ताई. जय भीम. जय भीम. जय भीम. पेजवर स्वागत आहे तुमचं. खर तर 2 दशकाहूनही कदाचित खूप अधिक काळ आपण आंबेडकरी गायनाच्या क्षेत्रामध्ये आहात, सातत्यानं गात आहात. आणि आपण आज ज्या निमित्ताने या ठिकाणी खरं तर जमलेलो आहोत, आपण सुसंवाद साधत आहोत आणि ते निमित्त आहे वामनदादा कर्डक यांच्या सानिध्यातल्या संपर्कातल्या लोकांशी संवाद साधणे. मला माहिती आहे आपण दुसऱ्या तिसऱ्या पिढीतले आहोत, नंतरच्या वामनदादांच्या समवयस्क वगैरे त्या पिढीतले आपण नाही आहोत. शाहीर डी आर इंगळे असतील, नागसेन दादा, प्रतापसिंग वगैरे ह्या आपण त्यांच्या खूप नंतरचे आहोत. तरीही मला एक सांगा, तुमच्यापर्यंत वामनदादांची गाणी आधी पोचली आणि त्यानंतर तुमची भेट कशी झाली? म्हणजे वामनदादांचं गाणं आधी की भेट आधी, भेट केव्हा झाली याविषयी थोडस बोला. सर्वप्रथम मी बहुजन संघटक पेज आणि या पेजवर काम करणारी सगळी आंबेडकरवादी चळवळीतील सर्व सहकारी यांचं अभिनंदन करते, आभार मानते की आपण मला बोलावलं, त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. आणि रसिक प्रेक्षकांना माझा क्रांतिकारी जय भीम. खर तर मला म्हणजे मी ज्यावेळेस वामनदादांना भेटले तेव्हा मला फारसं काही कळत नव्हतं. म्हणजे मला असं वाटतं की मी पहिली दुसरीत तेव्हा असेल की ज्यावेळी वामनदादांना सर्वप्रथम मी बघितलं.
आणि तेव्हा म्हणजे असं एवढं काय वाटत नव्हतं. वामनदादा म्हणजे आता म्हणजे वय पण खूप कमी आणि म्हणजे चळवळीबद्दल तेव्हा फारसं काही म्हणजे ज्ञात नव्हतं, काही माहिती नव्हती. एक म्हणजे माझ्या आजोबांपासून एक वारसा चालत आलेला, की माझे आजोबा आधी भजनं गायचे. त्याच्यानंतर मग वडील गायला लागले आणि त्यानंतर मग तो वारसा माझ्याकडे आला, की मला एक ती नैसर्गिक हे होती, की गाणं कुठलंही गाणं त्यावेळी लागलं, की मग ते लगेच माझ्या पाठ व्हायचं आणि लगेच मी ते म्हणायचे. तर ती एक आवड आधीपासून होती. पण वामन दादांशी म्हणजे फार पहिल्यांदा ज्यावेळेस त्यांचा संपर्क आला, म्हणजे तेव्हा मी एक 5-6 वर्षाची असल्यापासून गात होते आणि कुठेही मग कार्यक्रम असला की एक गाणं गायचे आणि मग मला असं वाटतं की वामन दादांचं गाणं कुठून तरी माझ्याकडं आलं, म्हणजे मला आता नेमकं आठवत नाही. बहुतेक ते कॅसेट गीत असावं म्हणजे त्यावेळी होत असलेली. तर मग ते गाणं मी गात होते, पण मला तेव्हा माहिती नव्हतं की वामन दादा कोण आहेत, काय आहेत, म्हणजे काहीच माहिती नव्हतं. पण ज्यावेळेस त्या काळामध्ये माझी गाणी भरपूर ठिकाणी झाली. मग एक लहान मुलगी असल्यामुळे लोक कौतुक करायला लागले. कौतुक करायचं. तर त्यावेळेस माझं एक नाव म्हणजे समाजामध्ये झालं होतं आणि त्यावेळेस मला वाटतं मी दुसरीत असेल. तेव्हा वामन दादा माझं घर विचारत आले, की प्रज्ञा इंगळेचं घर कुठं आहे? तेव्हा क्या मला बात, म्हणजे क्या बात. इतकं हे वाटलं ना, की अरे वामन दादा म्हणजे कोण आहेत बाबा? मला काही माहिती नव्हती त्यावेळेस. हं, तर हं. ते घर विचारत आले, माझ्याकडे बसले. म्हणजे आम्ही स्लम एरियातच राहायचो, झोपडपट्टी एरिया. आमचं पण झोपडंच होतं. घरात म्हणजे ते आले तर त्यांच्यासाठी टाकायला सुद्धा काही नव्हतं. त्यांच्यासोबत एक 2-4 लोकं होती आणि ते घरी आले आणि मग विचारलं त्यांनी, की "प्रज्ञा इंगळे तूच आहेस का?" वगैरे म्हणजे असं बोलले. त्यांना चहा-पाणी वगैरे झालं. पण तोपर्यंतही मला म्हणजे असं काही माहितीच नव्हतं, की कोण आहेत वामनदादा. आणि त्याच्यानंतर मग ज्यावेळेस म्हणजे नागपूरला दीक्षाभूमीला कार्यक्रम असतो 14 ऑक्टोबरला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी, धम्मचक्र प्रवर्तनाच्या दिवशी आणि मग त्याच्या दुसऱ्या दिवशी अकोल्याला एक सभा असते. तर त्या सभेमध्ये त्याच्यानंतर म्हणजे वामनदादा घरी येऊन गेल्याच्या नंतर मग दुसऱ्या दिवशी जी सभा अकोल्यामध्ये असते, तर त्या सभेमध्ये मी वामनदादांना गाताना बघितलं. तो मला वाटतं पहिला प्रभाव वामनदादांचा माझ्यावर. त्यावेळेस प्रतापसिंग गोदळेजी सुद्धा त्यांच्यासोबत होते. आणि मग त्यांनी तिथं ते गाणं गायलं होतं, की "सांगा आम्हाला बिरला बाटा टाटा कुठं आहे हो? सांगा हं, हं. धनाचा साठा आणि आमचा वाटा कुठं आहे हो?" तिथून खरी बरोबर. ओळख वामनदादांची झाली आणि मग त्यांच्या प्रती खूप म्हणजे असं संवेदना निर्माण झाली, की त्यांच्याबद्दल आपुलकी वाटायला लागली, की गाण्याच्या माध्यमातून विचार पोहोचवण्याचं काम, गाण्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाण्याचं काम आणि निस्वार्थीपणे हे दादा करत आहेत. तर ही तेव्हापासून ओळख वामनदादांची झाली आणि तेव्हापासून मग दादांची गाणी गायला मी लागले. वाह, वाह, वाह! खूप एक छान अनुभव महाकवी होता. महाकवी एका गायिकेचं म्हणजे आपलं वय काय 6-7 असेल त्यावेळी, अशा हो, गायिकेचं हो, घर हो. शोधत येतो. खरं तर ही फार मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून त्यांच्या नावासमोर महाकवी हा शब्द लागतो. कारण हा महाकवी बरोबर. माणसातील माणूसपण जागवणारा, जगणारा, माणसांच्या त्या लेव्हलपर्यंत जाऊन विचार करणारा, लहान मुलात मुलांसारखं, मोठ्यांसोबत वगैरे वगैरे असे अनेक अनुभव खरं तर आम्ही आजपर्यंत ऐकलेत. 33 लोक यापूर्वी येऊन गेलेत. अनेक आठवणींचा समूह आमच्याकडे खरं तर आहे. आपण खूप म्हणजे आपण शब्द मर्यादेमुळे मला शब्द वापरावा लागतो, की आपण भाग्यशाली आहात, की महाकवी वामनदादा कर्डक आपल्या घरापर्यंत आले. खरं नक्कीच, तर लोक नक्कीच. वामनदादांना शोधत एकतर आपला मोंढा नाका असेल, नाशिक किंवा अन्य ठिकाणी गेलेत. तुमच्यापर्यंत आले ही ऐतिहासिक गोष्ट आहे तुमच्या जीवनासाठी, तुमच्यासाठी. नक्कीच. अभिनंदन या विषयासाठी. मला एक सांगा, आपण सातत्यानं सांगितलं की वामनदादांची गाणी आपल्यापर्यंत पोहोचली आणि आपण ते गायला लागलात. एक साधारणतः पहिल्यांदा म्हणजे तुम्ही अकोल्याच्या सभेमध्ये सांगा आम्हाला बिर्ला बाटा ऐकलं, पण तुम्ही गाताना आधी साधारणतः कोणती गाणी गायलीत वामनदादांची? त्याविषयी आपण खरं तर गाऊन दाखवू शकता. आपल्याकडून ही सुद्धा अपेक्षा आहे. वामनदादांची कोणती गाणी अगोदर गायलीत? अ, भरपूर गाणी वामनदादांची गायली. अ, मला वाटतं एक वंदन गीत वामनदादांचं होतं. अं,
काय बरं त्याचे हो शब्द. नाही आपलं. कारण कारण त्यावेळी मी लहान होते. म्हणजे गाणी जशी माझ्याकडे येत गेली तशी मी ती गात गेली. एक वंदन गीत होतं, मला त्याचे शब्द आठवत नाही आहेत. तुझीच कमाई आहे ग भीमाई, कुणाचेच काही इथे कष्ट नाही. हे एक गीत त्यांचं खूप सुंदर. म्हणजे त्यावेळी त्या काळात म्हणजे असं वाटतच आधी नव्हतं की ऐका वामन. ना, तुम्ही तुम्ही गायलेलं वंदन गीत आहे, आधी गौतमाला फुलं वाहिले मी, क्या बात आहे, क्या बात नंतर आहे, क्या बात गुणाचे. आहे, बहुत अच्छे. हे आधी तुमचे वंदन गौतमाचे गीत गीत. हा. आम्ही बसून ऐकले ते. क्या बात आहे, बहुत अच्छे. खरं चालून तर तयाचे खरं तर तत्व तुम्ही, पाहिले मी. क्या हा, बात आहे, खूपच हा. छान. मला ते शब्दच आठवत नव्हते. तर हे खूप तुमच्याकडून खूप आधी ऐकले, बुलढाण्यानं ऐकले धन्यवाद. खरं तर. बरोबर हा, आहे, बरोबर आहे, अगदी बरोबर. धम्मसागराचा आधी, गाठण्या किनारा. क्या बात हा, आहे. वामन परी आधी त्या गौतमाचे. सुखासीन झाले. हा, बरोबरच, बरोबरच. हा. म्हणजे तर मी हे आहे, लहान तुम्हाला असताना खरं तर हे आठवलं नाही. हे आठवलं नाही म्हणून तुम्ही कॅसेट गीत सांगितलं. मुळात तुम्ही हे गाणं गायलेलं आहे आधी. आधी अगदीच बरोबर, गौतमाला. अगदीच बरोबर. बरोबर. हा. तर कसं आहे त्या काळी म्हणजे, हा हा बरोबर आहे. ते जर गाऊन बोला. दाखवलं तर अधिक बरं होईल. नक्कीच, नक्कीच. वामनदादाचं हे पहिलं गीत मी म्हणजे त्यांच्या गीतापासूनच कार्यक्रमाची सुरुवात व्हायची. आणि ते गीत आपण आठवण करून दिली त्याबद्दल खरोखर धन्यवाद. ते गाणं असं गायचे. हम्म, आधी गौतमाचे, आधी गौतमाचे गीत गायले मी, 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 गीत गायले मी, नंतर मनाचे, नंतर मनाचे फुल वाहिले मी, आधी गौतमाचे गीत. कंटिन्यू करू का थांबू? प्लीज करा करा, 2 कडवे अजून. नक्कीच, नक्कीच. चाळून तयाचे तत्व पाहिले मी, 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 तत्व पाहिले मी, नंतर विहारा, नंतर विहारा मध्ये राहिले मी, आधी गौतमाचे गीत गायले मी, धम्मसागराचा गाठण्या किनारा, धम्मसागराचा गाठण्या किनारा, धम्मसागराचा गाठण्या किनारा, धम्मसागराचा गाठण्या किनारा, गाठण्या किनारा, सरिते परी सरिते परी नीत वाहिले मी, आधी गौतमाचे गीत गायले मी. वामन परी, वामन परी त्या शेवटचे करोय. वामन परी वामन परीत्या, वामन परीत्या सुखासीन झाले, वामन परीत्या सुखासीन झाले,
वामन परीच्या सुखासीन झाले, सुखासीन झाले. जरी काल सारे, जरी काल सारे दुःख साहिले मी, आधी गौतमाचे गीत गायले मी. वा 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 वा, सुंदर गीत. वामनदादांचं हे वंदन गीत सर्वश्रुत आहे आणि खूप सुंदर पद्धतीने आपण गायलंय. गाणं आणि गायकी आपल्याकडे कायम आहे. खूप सुंदर, धन्यवाद. मला यानंतर पुढची अशी एखादी वामनदादांसोबतची भेट आहे का की आपल्यात काही बोलणं वगैरे झालंय, विशेषतः मॅच्युअर, हा म्हणजे बालपणाच्या भेटीनंतरच म्हणतो, जेव्हा काही कळत नव्हतं तेव्हा त्यांनी घरी येणं हा एक अनुभव आहे. परंतु दादांची उंची आपल्याला कळायला लागली, दादा एक मोठा माणूस आहे हे कळायला लागल्यानंतर जेव्हा भेट झाली तेव्हा तुमच्यात काही संवाद झाले का, त्याविषयी बोला. खूपच खूपच छान संवाद झाला. एक म्हणजे मी मला वाटतं मी 9वी-10वी मध्ये असेल त्यावेळेस, 10वी-11वी मध्ये त्यावेळेस आमच्या अकोल्यामध्ये कास्तईप कर्मचारी संघटनेतर्फे वामनदादांचा सत्कार ठेवला होता. खुले नाट्यगृह जे अकोल्यात फार मोठं आहे, म्हणजे त्या काळी होतं. तर तिथं कार्यक्रम ठेवला होता आणि तिथं वामनदादांना बोलावण्यात आलं होतं. तर त्या दिवशी म्हणजे त्यांची खूप अशी जवळून, म्हणजे त्यानंतर माझ्या घरी येऊन गेल्याच्या नंतर त्या दिवशी त्यांची खूप जवळून भेट झाली. त्यांच्यासोबत संवाद झाला. खूप वेळपर्यंत आम्ही गप्पा मारल्या. खूप वेळ त्यांच्या सान्निध्यामध्ये घालवला आणि त्या दिवशीचा तो पुरस्कार म्हणजे पहिला असा पुरस्कार होता की वामनदादांना देताना मी तो पुरस्कार बघितला. माझ्या आयुष्यातला तो पहिला पुरस्कार. आणि तेव्हा असं वाटत होतं की या पुरस्काराचं खरं तर सार्थक वामनदादांना देताना होत होतं तेव्हा. आणि खूप छान अनुभव तो होता. खूप म्हणजे असं प्राऊड फील होत होतं की या व्यक्तीच्या सानिध्यात आपण आहोत, या व्यक्तीच्या सहवासात आपण आहोत. तोही एक खूप छान चांगला अनुभव त्यांच्यासोबत होता. खर तर आपण दोन पिढ्यांमधलं ज्या जडणघडणी आहेत त्या पाहतो आहोत. वामनदादा आपण सकसतेने अगोदर गायलेले आहात, खर तर आजही गाता. काही नवीन कवी लोकांची गाणी हे सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आता, ते सुद्धा गायनाचा प्रयत्न आपण करतो. परंतु वामनदादांच्या गाण्यातील सकसता, वामनदादांनी लिहिलेले अनेक विषय आणि ज्या पद्धतीनं सहजतेनं लिहिलेत, तर या आजच्या गाण्यामध्ये जे अलीकडे खूप गाणी आपल्यापर्यंत पोहोचतायत, आंबेडकरी गाणी विशेषतः, तर आपल्याला काय वाटतं या तफावतीविषयी? तुम्हाला जाणवते का ती तफावत? कारण आपण गातो, तर आज जे गाणं आपण गातोय त्यातले विषय ज्या ठळकपणे समोर येत आहेत आणि वामनदादांनी अगदी 2 ओळीमध्ये काही विषय संपवलेत, तर असं कधी जाणवतं का प्रेक्षक म्हणून किंवा आपण? कारण तुम्ही फक्त गायिका नाही आहात, तुम्ही अध्यापनाच्या क्षेत्रात आहात. हा फरक जाणवतो का? तुम्हाला काय वाटतं याविषयी? खूपच मोठा फरक आहे. त्या काळी म्हणजे ही लोक जी निस्वार्थपणे काम करत होती, म्हणजे मी बघितलंय की त्या काळी वामनदादा डोक्यावर पेटी घेऊन गावोगावी फिरायचे, गायचे आणि त्यांनी कधी म्हणजे कुठल्याही गोष्टीची अपेक्षा केली नाही. त्यांची तळमळ होती की फक्त समाजाला द्यायचं, फक्त आंबेडकरी विचार पेरायचे, बाबासाहेब सांगायचे. ही जी आत्मिक तळमळ त्यांची होती, त्या तळमळीतून ही सगळी गीतं तयार झालेली आहेत. तेव्हा कुठल्याही प्रकारचं म्हणजे मला काहीतरी भेटलं पाहिजे किंवा मग याच्यातनं माझं काहीतरी मोठं नाव झालं पाहिजे किंवा माझी उंची वाढली पाहिजे, असं त्यावेळेस अजिबात नव्हतं या लोकांमध्ये. खूप निस्वार्थीपणे यांनी हे काम केलेलं आहे. पण आत्ताच्या घडीला ते कुठंतरी लोप झाल्यासारखं वाटतं. कारण आत्ताचा म्हणजे विचार बाजूला आहे, बाबासाहेबांचा विचार, बाबासाहेब पोहोचवणं हे बाजूला राहतं आणि कुठंतरी मी माझं नाव झालं पाहिजे किंवा मी मोठा झालो पाहिजे किंवा मग मला त्याचा काहीतरी मोबदला मिळाला पाहिजे, ही जी अहमहमिका आहे प्रत्येकामध्ये, तर ती कुठंतरी खूप मोठी झाल्यासारखी वाटते.
आणि मग ही सांस्कृतिक चळवळ जी आहे ती ढासळते की काय असं कुठंतरी वाटायला लागतं. कारण आजचा हा जो म्हणजे जी लोकॅलिटी आहे किंवा जे जे गाणारे आहेत किंवा जे काही प्रमाणात लिहिणारे आहेत, बरेचसे लिहिणारे वैचारिक सुद्धा आहेत. खूप चांगले चांगले कवी आहेत की जे विचारातून लिहितात, वाचनातून लिहितात, खूप सुंदर ते प्रेझेंटेशन करतात. आजच्या समाजाला काय गरज आहे तेही लिहितात. पण मला असं वाटतं की गायकांच्या थ्रू जे समाजापर्यंत पोहोचवलं जातं त्याचं प्रमाण फार आता कमी झालेलं आहे. सगळ्यांचा क्या बात ओढा फक्त प्रोफेशनल कसं आपण प्रेझेंट होऊ किंवा मग म्हणजे माझं कसं एक नाव होईल, मी कसा लोकांसमोर जास्त चांगला प्रेझेंट होईल, असं एक वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि तेच वातावरण मला असं वाटतं की ह्या चळवळीसाठी आंबेडकर विचार पेरण्यासाठी खूप घातक वातावरण आहे. तर ह्याचा म्हणजे आताचे जे नवीन नवीन तयार होत आहेत, जे गात आहेत त्यांचं वेलकमच आहे, स्वागत आहे की ते ह्या चळवळीमध्ये तयार होत आहेत. पण त्यांनी कुठंतरी स्वतःचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे की आपण या प्रवाहामध्ये कुठं जातोय, कोणत्या दिशेला, समाजाला कोणत्या दिशेला नेतोय. कारण समाजापुढे प्रेझेंट होत असताना त्यांच्यासाठी ते एक मॉडेल असतात की समाज त्यांच्याकडे वेगळ्या भावनेतून बघत असतो. मग ते बोलतात कसे, ते वागतात कसे, स्टेजवर त्यांचं कसं प्रेझेंटेशन असतं आणि स्टेजवर सोडून दिलं तर मग बाकीच्या वेळी ते काय करतात हे सुद्धा समाज बघत असतो. तर या गोष्टीकडे मला असं वाटतं की प्रत्येकाने लक्ष देणं, आत्मपरीक्षण करणं ही खरं तर काळाची गरज आहे. कारण सांस्कृतिक चळवळ राबवणं आणि सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातूनच हे विचार फार प्रभावीपणे आपण देऊ शकतो. एक परिवर्तन आपण घडवू शकतो. तर याचा सातत्याने प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. बरोबर. खूप छान या विषयाशी आपण सुसंगत अशी माहिती दिली आहे. मला आणखी पुढे हा विषय नेताना असं वाटतं, खरं तर वामनदादांचं गाणं अर्थात लेखनाविषयी आपण बोलत आहोत आणि सेम तसंच म्हणजे आपण खरं तर अनेकदा ऐकलंय हा विषय आणि मी पाहिलंय तुम्ही मुक्ताईनगरला सुद्धा प्रताप सिंगांच्या अंत्यविधीला होतात. तर वामनदादांच्या सोबतच आपण प्रताप सिंगांना सुद्धा गायलंय, प्रताप सिंगांची गाणी गायलीत. भीमराज की बेटी तर हे कॉमनच आहे, म्हणजे अशी एकही गायिका नाही आंबेडकरी गायिका जिनं ते गायलं नाही. प्रताप सिंगांची अशी कोणती गाणी तुम्ही गायलीत विशेषत्वानं ठळक, त्याविषयी सांगा. नक्कीच मला आवडेल सांगायला. कारण वामन दादांच्या नंतर जर कुणाचा प्रभाव माझ्यावर असेल तर तो म्हणजे प्रतापसिंग गोदडे. कारण वामन दादांच्या सोबतच मी त्यांनाही लहानपणापासून ऐकत आलेली आहे आणि मला हे सांगायला खूप अभिमान वाटतो, स्वाभिमान वाटतो की माझं जे MA DED शिक्षण झालेलं आहे हे मला वाटतं प्रतापसिंग गोदडे दादांचंच म्हणजे तो प्रभाव आहे की क्या मी बात लहान असताना ज्यावेळेस ते कार्यक्रमाला यायचे तर तेव्हा म्हणजे मला असं जाणवलं आमच्या आहे. अकोल्यामध्ये भरपूर त्यांचे कार्यक्रम झालेले. तर तेव्हा मग लोक असं नाव घ्यायचे की प्रतापसिंग गोदडे यांचं डबल MA झालेलं आहे आणि एम ए विशेष इंग्लिश. म्हणजे इंग्लिश मध्ये झालेलं आहे. आणि मग त्यावेळेस असं म्हणजे तेव्हा शिक्षणाचा आपल्याकडे काही म्हणजे तेवढा असा प्रचार प्रसार नव्हता किंवा शिक्षणाबद्दल तेवढे सजग लोक नव्हते. पण एक एक प्रभाव होता की अरे म्हणजे या क्षेत्रातला गाणारा व्यक्ती त्याचं शिक्षण एवढं होऊ शकतं. मग तोच प्रभाव माझ्यावर पडलेला आहे की त्यांच्या त्या माझी प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा मी एवढं शिक्षण घेऊ शकले. तर नक्कीच त्यांच्या गाण्याचा प्रभाव माझ्यावर आहे. वामन दादांनंतर मी जर म्हणजे कोणाला स्थान देत असेल माझ्या आयुष्यामध्ये आदर्श आहेत तर ते प्रतापसिंग गोदडे आहेत. त्यांची बरीचशी गाणी मी कार्यक्रमामध्ये म्हणजे गायलेली आहेत. आता सांगायला जसं मला एक उदाहरण सांगावंसं वाटेल की प्रतापसिंग दादांचं हे गाणं खूप गाजलेलं आहे. एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर. तर हे ते खूप सगळ्यात अलीकडचं पहिलं झालं. मला हे खूप अलीकडचं झालं. आपण अलीकडचं झालं. किमान हो दोन हो आपण किमान 2 हो दशक आधीचा विषय हो करूया. हो हो. हा. त्यावेळेस त्यांचं गाणं होतं या भूवरती अजरामर नाव केले, भीमाने रंकाचे राव केले. राव या केले. हा. भूवरती अजरावर नाव केले, केले भीमाने रंकाचे राव किंवा केले. मला आणि ते सांगा, ते गाणं आहे आ जाएंगे मैदान में हम सब लंगोट पर, हे हम गाणं सब त्यांचं आहे का? लोगों पर क्या बात है. हा. हो हो पहा बरं, तुम्ही प्रतापसिंग इतके गायलेले गोदडेंचं गाणे प्रतापसिंग
हा, तर त्या हो गाण्याविषयी हो म्हणजे हो ह्या प्रकारची आणखी काही गाणी आहेत समजा, आठवत असतील तर सांगा. अ, भरपूर गाणी आहेत. म्हणजे का एक एक शतक असं होतं, की त्या शतकामध्ये म्हणजे मी कार्यक्रम करायचे तर जास्तीत जास्त गाणी प्रतापसिंग बोदडेंची गायचे, वामनदादांची गायचे. म्हणजे त्यांच्या व्यतिरिक्त मी कुठलंही गाणंच गात नव्हते. कारण त्यांचे जे बरोबर. विचार होते, त्यांची जी लिखाणाची शैली होती, जे मांडण्याची शैली होती आणि जे समाजाला आवश्यक होतं, ते त्यांच्या गीतातूनच मला असं वाटतं, की मिळत होतं. ती शब्द बरोबर, बरोबर, बरोबर. लिहिण्याची जी पद्धती तर ती त्यांच्याच गीतातून हॅलो. हा, थोडं डिस्कनेक्ट झाल्यासारखं झालं होतं. हा, आवाज येतो आता बरोबर? आवाज येतो बरोबर? आवाज ब्रेक होतोय थोडासा. हा माझाही आवाज आता आला. ब्रेक होतोय? हो हो. हा. हा, नाही तर नाही नाही आता आला. हा, मला खर तर त्यांचं प्रताप एक सिंगांचं गाणं, एखादं गाणं प्रतापसिंग बोदडेंचं एक गाणं. हो हा, नक्कीच बोला नक्कीच बोला बोला मला आवडेल नक्कीच त्यांचं गाणं म्हणायला. त्यांचं एक बोला गाणं बोला. त्यावेळी फार मी गाजवलं, की महार म्हणून आंबेडकराला क्या बात आहे. साऱ्यांनी बाजूला सारलं. वा वा महार वा वा वा. म्हणून आंबेडकराला साऱ्यांनी बाजूला सारलं. त्या महारानं गांधीला तारलं आणि भट्टानं गांधीला मारलं. त्या महारानं गांधीला तारलं आणि भटानं गांधीला मारलं. जातीची भाषा साऱ्यांच्या मुखी, जातीची भाषा साऱ्यांच्या मुखी, भीमराव झाला भलताच दुखी. दुःखी. जातीची भाषा साऱ्यांच्या मुखी, भीमराव झाला भलताच दुखी. परंपरेनं विद्वानावर डोळ जरी वटारलं, क्या बात आहे, क्या बात आहे. परंपरेनं विद्वानावर डोळ जरी वटारलं. त्या महारानं गांधीला तारलं आणि भट्टानं गांधीला मारलं. त्या वा वा महारानं गांधीला तारलं आणि भट्टानं गांधीला मारलं. खूप अशी गाणी वा आहेत वा वा वा. की हा जी प्रतापसिंग गोदडेंची मी गात होते. हा, यासारखे अनेक मास्टरपीस खरं तर त्यावेळी तुम्ही गात होतात. खरं बराच कालावधी गेला असला तरी आपल्या ते स्मरणात आहेत. आपण गात आहात. गायनाशी, लेखनाशी अजूनही आपण कायम बांधील आहात. नक्की नक्की. वामनदादांविषयी खरं तर आपण बोलत आहोत. वामनदादांच्या गायनाचा एक वेगळा म्हणजे इतरांपेक्षा वेगळं ते गाणं आहे आणि त्यामुळे लोकांचं गाणं आपण लोकांपर्यंत पोहोचवत असताना नवीन विषय लोकांपर्यंत पोहोचत नाहीत, परंतु वामनदादांनी अनेक विषय आपल्या गाण्यामध्ये घेऊन लोकांपर्यंत पोहोचवले एका गाण्याच्या माध्यमातून. वामनदादांची आणखी काही गाणी आम्हाला तुमच्याकडून बरोबर ऐकायला आहे. आवडतील. एक दोन गाणं गायलं पाहिजे. तुमचा आवाज ब्रेक होतोय, मला नीट कळत नाहीये वाक्य. अरे अरे. हॅलो, आवाज येतोय आता? आवाज येतोय? हा आता आला. हो हा, हो हो आला आला. वामनदादांचं एखादं गाणं झालं पाहिजे. वामनदादांचं एखादं गाणं तुम्हाला आवडणार. आपण वंदनगीत गायलं खरं तर, आता दुसरं गाणं झालं पाहिजे एखादं. नक्कीच. हा. वामनदादांचं ते एक गाणं मला खूप आवडतं, की ज्याच्यात शब्द पण खूप प्रभावी आहेत आणि खूप छान पद्धतीने म्हणजे अ, अ, ते गाणं ऐकल्यानंतर कुणीही असं म्हणणार नाही की वामनदादांना म्हणजे शिकलेले नव्हते वामनदादा. कुणीच असं क्या म्हणू बात. शकत नाही. कारण हा, हा. त्या गाण्यामध्ये शब्द तेवढे भारदस्त आहेत. वामनदादा म्हणतात, शोधून पाहिले मी, कोटी नरम. शोधून पाहिले मी, कोटी कोटी नरामधी शोधून पाहिले मी,
शोधून पाहिले मी कोटी नरामधी, शोधून पाहिले मी कोटी नरामधी, सामर्थ्य पाहिले मी सामर्थ्य आंबेडकरांमध्ये शोधून पाहिले मी खूपच सुंदर असं वामनदादांनी हे लिहिलेलं आहे. आणि त्याचे शब्द तर म्हणजे इतके काळजाला भिडतात की पाषाण फोडणारा एका मुठीमध्ये, पाषाण फोडणारा एका मुठीमध्ये, सांगा तो जोम आहे, सांगा तो जोम आहे कुठल्या करामध्ये, सामर्थ्य पाहिले मी आंबेडकरांमध्ये, कोटीच्या काळजाचा झाला अधिपती, कोटीच्या काळजाचा झाला अधिपती, जय भीम आज आहे, जय भीम आज आहे कोटी घरामध्ये, सामर्थ्य पाहिले मी वामन परी, वामन भीमा परी, धर्मांतरी तव्हा, वामन भीमा परी, धर्मांतरी तव्हा, राष्ट्राचे हित आहे, राष्ट्राचे हित आहे धर्मांतरामध्ये, शोधून पाहिले मी. सुंदर गाणं. खूपच सुंदर यात मला आणखी खरं तर आपण पूर्ण गाणं सांगितलंय. कडवं खूप सुंदर आहे. त्यामध्ये खालच्या थरातला आणि वरच्या थरातला माणूस आणला हा एका थरामध्ये, हे सुद्धा एक सुंदर कडवं या गाण्यातलं आहे. आपण बरोबर. हा, आपण खरं तर अकोला येथून आपल्या गायनाचा प्रारंभ केल्यानंतर नोकरी निमित्तानं वेगवेगळे प्रांत, अर्थात त्यानंतर पुणे, रस्तिकांमध्ये हॅलो हॅलो हा आपण खरं तर विदर्भातील ही रसिक आपण अनुभवलेला आहे. आणि म्हणजे सांस्कृतिक धनसंपन्न असलेलं शहर पुण्यामध्ये आपण राहतात, तिथलाही रसिक आपण अनुभवलेला आहे. या दोन रसिकांमध्ये आपण खरं तर तिकडे मैफिली केल्यात, इकडे केल्यात, काय फरक काही जाणवतो का? दादांची गाणी गाताना, प्रताप सिंगांची गाणी गाताना रसिक ज्या पद्धतीनं दाद देतात, गाणं स्वीकारतात, काही फरक जाणवतो का? नाही, गाण्याच्या बाबतीत तुम्ही जर म्हणाल तर अजिबात फरक जाणवत नाही. कारण विदर्भामध्ये जेवढी दाद, जेवढी प्रशंसा, म्हणजे जेवढं त्या गाण्याला अप्रिशिएट केलं जातं, त्याच पद्धतीने किंबहुना त्यापेक्षा जास्त मला वाटतं की या विभागामध्ये प्रतापसिंग बोदडेंची, वामनदादांची गाणी ही खूप म्हणजे लोक त्या गाण्याला खूप लाईक करतात. त्यांना ते त्यांचं गाणं वाटतं, जवळचं गाणं वाटतं. शब्द त्यांना म्हणजे असं असं वाटतं की अरे हा, अशा पद्धतीने हे पेश होऊ शकतं. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचे जे भाव असतात, ते गाणं पेश करताना आपण जे लोकांकडे बघतो की यांना हे भावलं की नाही, पटलं की नाही, तर ते त्यांच्या चेहऱ्यावरचे जे भाव असतात ते सगळं काही सांगून जातात की हे म्हणजे बेस्ट आहे, हे म्हणजे हा, हे खरंच असंच असायला पाहिजे. अशा पद्धतीने म्हणजे लोकांचं त्या गाण्याप्रती एक ऋणानुबंध असतो, एक म्हणजे जवळीकता असते आणि खूप छान पद्धतीने म्हणजे ते गाण्याला प्रतिसाद देतात. बर, आपली गायनाची जी सुरुवात झाली अत्यंत बालपणापासून झालेली आहे. मग जसा जसा समज येत गेला, आपण खरं तर गात होतात, त्यावेळी तुमच्या समोर कोणीतरी आयडॉल होतं का?
ज्याच्याकडे पाहून तुम्ही गायनाची प्रेरणा घेत होतात. खरं तर वामनदादा प्रतापसिंग ही खूप मोठी माणसं आहेत. ह्या व्यतिरिक्त अकोला प्रांतामध्ये आपण गात होतात त्यावेळी आपल्या समोर कोणीतरी होतं का ज्यांच्याकडे पाहून आपण गाणं ह्या पद्धतीनं पेश केलं पाहिजे, आपलं सादरीकरण असं असलं पाहिजे, असं कोण होतं तुमच्या डोळ्यासमोर ज्याच्याकडे पाहून तुम्ही शिकत होतात? नाही, ह्या दोघांना नाही, तेच मला प्रामाणिकपणे सांगावंसं वाटेल की या दोघांच्या व्यतिरिक्त म्हणजे हं, जसं मी ह्या क्षेत्रामध्ये तयार होत गेले, मला असं हं. वाटतं की प्राधान्यक्रम ह्या दोघांनाच द्यावा लागेल. सगळ्यात पहिलं तर वामनदादा, त्याच्यानंतर प्रतापसिंग बोदडे, की ह्यांना बघूनच या क्षेत्राकडे खरं तर मी वळले. या आंबेडकरी चळवळीमध्ये की एक ध्येय ठरवलं की नाही, आता आपल्याला हेच करायचंय. तसं जर बघायला गेलं तर ह्या या क्षेत्रामध्ये म्हणजे गायकीच्या यात जर आपण म्हटलं तर एक भारतभर माझं नाव होऊ शकलं असतं किंवा एक मला पार्श्वगायिका म्हणून एक बिरुद लागू शकलं असतं. पण म्हणजे माझा ओढा जो होता तो या विषयाकडे जास्त होता आणि हे सोडून मला कुठेही जायचं नव्हतं. त्यामुळं ऑफर्स तर भरपूर आल्या, पिक्चर मध्ये गाण्याच्या आल्या. पण ते जे एक पर्टिक्युलर हे असतं किंवा एक विशिष्ट एक अंधश्रद्धा मी त्याला म्हणेन, की त्या माध्यमातून मला कधीही लोकांपुढे जायचं नव्हतं. लहान हं. असताना पण हीच ओढ होती आणि जशी समज होत गेली किंवा जसं शिकत गेले, जसे विचार आत्मसात करत गेले, तसं-तसं एक जाणवायला लागलं, की नाही, आपण लोकांसमोर जात असताना कुणीही असं म्हणता कामा नये, की "अरे हां, हिने तर ते गाणं गायलं, ते देवाचं गाणं गायलं, ते देवीचं गाणं गायलं, इकडं पण बाबासाहेबांचं गाणं गातंय." तर ही एक लहानपणापासून एक म्हणजे एक उर्मी होती, एक जिज्ञासा होती, एक जिद्द होती, की आपल्याला हे असंच व्हायचंय आणि ह्याचा सगळ्यात मोठा प्रभाव माझ्यावर जो असेल तर तो फक्त वामनदादा आणि प्रतापसिंग गोदडे यांचाच होता. नंतर नंतर मात्र बरेच ह्या क्षेत्रामध्ये कवी गायक येत गेले, त्यांच्याशी मी जुळत गेले. पण सगळ्यात पहिलं सुरुवात जी आहे ती या दोघांपासूनच सुरुवात आहे. वा वा वा. आपण जसं गायन क्षेत्राशी जुळून राहिलात खरं तर ते आजता गायक आपण शिक्षणही घेत होतात. डी.एड करणे त्यानंतर तुमचं एम ए आहे आपण एम ए केलंय. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये घरचे तुमच्या आई वडिलांनी सुरुवातीचा जो काळ आहे ह्यांनी तुम्हाला त्याविषयी काही बोलले नाही का की बाबा आता शिक्षण सुरू झालंय आता गाण्याला थोडं बाजूला ठेव असं काही कधी किंवा त्यांनी प्रेरणा दिली का काय त्याविषयी काय अनुभव आहे तुमचा? सॉरी, तुमचा आवाज ब्रेक होतोय, मला नीट कळलं नाही तुम्ही काय बोललात ते. हा मला असं म्हणायचं की तुमच्या गायनाच्या मध्ये म्हणजे तुम्ही एकीकडे शिक्षण घेत होतात तुमचं डीएड असेल आता आज जरी डीएड वाल्यांना काही व्हॅल्यू नसलं तरी साधारण तुम्ही 97-98 मला असं वाटतं 98-99च्या डीएड आहात. त्यावेळी घरच्यांनी आई वडिलांनी तुम्हाला म्हणजे गायन सोडून दे किंवा गायनाकडे दुर्लक्ष करायचं असं काही बोलले नाही का? नाही, नाही. म्हणजे त्यांनी घरच्यांनी मला कधी आडकाठी केली नाही. तसं वडील म्हणायचे कधी-कधी, की "बाबा, शिक्षण घेऊन काय होणार?" कारण त्यांचंही शिक्षण थोडंसं कमीच होतं. म्हणजे माझ्या लहानपणी माझे वडील रिक्षा हम्म. चालवायचे. शाळेतली मुलं घेऊन जायचे, त्यांना घरी सोडवायचे, शाळेत न्यायचे. पण त्यांनी असं कधी शिक्षणाला त्यांनी आडकाठी दिली नाही आणि मुळात म्हणजे माझी जिद्द होती, की परिस्थिती कशी जरी असली तरी मला शिकायचं आहे आणि ती जिद्द, ते ध्येय ठेवूनच मी पुढेही शिकत राहिले. म्हणजे काही-काही वेळा तर अशा आल्या, की उद्या माझा पेपर असायचा. 10वी ला 12वी ला असताना असं बऱ्याचदा असं झालं, की लोकं कार्यक्रमाला बोलवायची आणि उद्या पेपर असायचा. आज मी कार्यक्रम करून यायचे, गाऊन यायचे. रात्रभराचं जागरण असायचं, झोप असायची आणि दुसऱ्या दिवशी जाऊन मी पेपर सोडवायचे. पण त्यातही एक वेगळा वेगळा आनंद, वेगळं एक समाधान असायचं, की अरे मी काहीतरी म्हणजे काहीतरी केलंय आणि मग त्या त्या परिस्थितीत जाऊन मग पेपर द्यायचा आणि मग त्यावेळेस म्हणजे 10वी ला 12वी ला जे मार्क्स मला मिळाले ते खरोखर म्हणजे असं हे वाटायचं, की अरे हे आपले मेहनतीचे मार्क्स आहेत. ह्यात आपण काहीतरी केलेलं आहे. तर आई-वडिलांनी, माझी आई तर म्हणजे आता आम्ही घरातलं वातावरण असं, की आम्ही 4 बहिणी, 1 भाऊ, सगळ्यात मोठी मी आणि मग तेही मला असं वाटायचं, की मग मी जर शिकले
किंवा मी जर या वातावरणातून पुढे येण्याचा प्रयत्न केला तर हा आदर्श नक्कीच माझे बहीण भावंड घेतील आणि त्यांनी तो घेतलाय. तर या पद्धतीने म्हणजे हे होत गेलं आणि मग मी त्याही परिस्थितीत शिकले आणि परिस्थितीशी संघर्ष करूनच मला असं वाटतं मी आज आहे. आणि याचं सगळ्यात मोठं श्रेय जे आहे ते माझ्या आई वडिलांना आहे. माझे वडील शेवटपर्यंत माझ्या सोबत राहिले. प्रत्येक कार्यक्रमाला ते माझ्यासोबत असायचे, हार्मोनियम वाजवायचे, कोरस करायचे आणि त्यांना साथ देणारी माझी आई, की जिने खूप काबाड कष्ट करून आम्हाला वाढवलं, पण तिने कधीही म्हणजे कुठल्याही प्रकारची तक्रार केली नाही. सगळ्या गोष्टी म्हणजे ती अडाणी, पण अडाणी असताना सुद्धा की मी शिकावं, मी पुढे जावं ही जी तिची जिद्द होती, त्या जिद्दीमुळेच मला या स्टेजवर आहे. बरोबर बरोबर. आवाज आपला थोडा ब्रेक होतोय. आवाज हा. पुन्हा आपण खरं तर हळूहळू समारोपाकडे जात आहोत. वामनदादा विषयीच्या आठवणी खरं तर आपण आठवणी असं म्हणणार नाही, कारण आपण पुढच्या पिढीतले आहोत. वामनदादांचं एखादं गाणं झालं पाहिजे आणि मग नंतर आपण सांगतेकडे जाऊया. हॅलो, वामनदादांचं एखादं ठेवणीतलं तुम्हाला आवडणारं गाणं झालं पाहिजे, रसिकांना ऐकवा. बहुधा आवाज ब्रेक होत असावा. आपण प्रज्ञा इंगळे यांच्याशी संवाद साधत आहोत, त्यांच्याशी बोलत आहोत. खरं तर अत्यंत कमी वयापासून ज्यांचं गायन क्षेत्रामध्ये नाव आहे, आणि विशेषतः केवळ नाव आहे म्हणून या ठिकाणी नाही, तर त्यांची जी परंपरा आहे, आपण ज्याप्रमाणे म्हटलं की हे वामन घराण्यातली गायक आहेत, तर मला असं वाटतं प्रज्ञा इंगळे यांचं घराणं सुद्धा वामन घराण्यातल्या त्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या भेटीसाठी त्यांना आणलेलं आहे. अनेक चांगले अनुभव खर तर नंतरच्या पिढीतल्या त्या आहेत. दादांच्या नंतरच्या, प्रतापसिंगांच्या नंतरच्या दुसऱ्या तिसऱ्या पिढीतल्या त्या आहेत, परंतु आजही त्यांचा गायनाचा जो बाज आहे तो बदललेला नाहीये. दादांना, प्रतापसिंगांना ज्या पद्धतीची गायकी अपेक्षित होती, ज्या पद्धतीचं सादरीकरण अपेक्षित होतं, तेच सादरीकरण, तीच गायकी आजही त्यांच्यामध्ये आहे. सुंदर गाणी. खर तर अकोला प्रांत असेल, बुलढाणा असेल, आजूबाजूच्या अनेक गाव खेड्यांमध्ये किंवा शहरांमध्ये अनेक कार्यक्रम त्यांचे झालेले आहेत. आणि नवल हे आहे की तो काळ गायनामध्ये त्या पद्धतीनं घालवूनही त्यांनी शिक्षणाचं बोट मात्र सोडलं नाही. शिक्षण आपलं कायम ठेवलं. सजगतेनं डीएड केलं, त्यानंतर एम ए केलंय आणि आज पुण्यामध्ये वेल सेटल आहेत. त्या ठिकाणी त्या नोकरी करतात आणि त्याचबरोबर आपलं गायनाचं क्षेत्र सुद्धा व्यवस्थित सांभाळून आहेत. यासोबत आम्ही खरं तर वामनदादा कर्डक ही जी मुलाखत माला जी चालवत आहोत, यामध्ये सातत्यानं सांगतो आहोत, वामनदादांवर प्रेम करणारी, वामनदादाच्या गाण्यावर प्रेम करणाऱ्या माणसांना विशेषतः सांगतो आहोत की दादांची गाणी जर हवी असतील तर सागर जाधव, प्राध्यापक डॉक्टर सागर जाधव यवतमाळवाले यांच्याशी संपर्क करा. 4 खंड त्यांनी काढलेले आहेत आणि 4 खंडामध्ये अनेक गाणी आहेत. अजूनही 8 खंड यायचे आहेत, ज्यामध्ये हिंदी लिहिलेली गाणी वामनदादांची आहेत आणि अनेक वेगवेगळे विषयाला घेऊन 8 खंड अजून त्यांची यायचे. प्राध्यापक डॉक्टर सागर जाधव यांच्याशी संपर्क करा आणि ती गाणी मिळवा. त्याचबरोबर सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे, आपापल्या स्तरावर महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीचे कार्यक्रम आयोजित करा. ग्राम पातळी असेल, तालुका असेल, जिल्हा असेल, वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करा आणि दादांची जयंती, जन्मशताब्दी साजरी करा. मला असं वाटतं की प्रज्ञा इंगळे यांचं जुळणं काही कारणानं शक्य होत नाहीये. आपण या ठिकाणी थांबत आहोत. प्रज्ञा इंगळे आपल्याशी जुळल्या, गायन, गाणं, गायकी याविषयी बोलल्या, त्यांच्याकडून आपण काही गाणी सुद्धा ऐकली. बहुजन संघटकच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार मानतो आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम.